महादेवी यात्रेनिमित्त शिरपूर नगरीत येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे सहर्ष स्वागत। शुभेच्छुक मिरज पूर्व भागातील आपल्या हक्काचे आपले गंगाटेक रेस्टॉरंट बेळंकी। आमची वैशिष्ट्ये सर्व कार्यक्रमासाठी हॉल, कॅपॅसिटी 250 ते 300 व्यक्तींपर्यंत, 4 व्हीलर 2 व्हीलरसाठी प्रशस्त पार्किंग व्यवस्था, रंगविरहित उत्तम जेवण, ॲडव्हान्स पार्टी बुकिंगवर सवलत, उत्तम शाकाहारी व मांसाहारी जेवण। प्रोप्रायटर दौलत कोरे 95 29 96 61 61 आणि 72 05 29 29 99। तर मग एक वेळ अवश्य भेट द्या। गंगाटेक रेस्टो बेळंकी, लवकरच दुसरी शाखा आणि लॉजिंग व्यवस्था आपल्या सेवेत। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। आयुषनं दिलं अनेकांना नवं आयुष्य। व्यसनात अडकल्यानंतर त्या व्यक्तीची दुर्दशा होतेच, पण त्यासोबतच त्यांच्या कुटुंबाचीही दुर्दशेकडे वाटचाल सुरू होते। नेमके याच गोष्टीचा अभ्यास करून काही नामवंत डॉक्टरांनी एकत्रित येत मिरज सिव्हिल हॉस्पिटल समोर बसवेश्वर पुतळ्या शेजारी आयुष या व्यसनमुक्ती केंद्राची स्थापना केली। मिरज येथे सुरू केलेल्या व्यसनमुक्ती केंद्राचा मुख्य उद्देश केवळ व्यसनातून बाहेर काढून रुग्णांना नवीन भविष्य देणे हाच उद्देश मानला गेला। आतापर्यंतचे 300 पेक्षा जास्त रुग्णांनी सेवा घेऊन व्यसनमुक्त झाले आहेत। सुसज्ज व्यसनमुक्ती केंद्रामध्ये तब्बल 30 रुग्णांचे बेड, 3 उच्च शिक्षित डॉक्टरांची सुसज्ज फौज कार्यरत असते। यामध्ये BA MS MD MBBS MD न्यूरो सायकॅट्रिक्स डॉक्टरांचाही समावेश आहे। अगदी नैसर्गिक वातावरणात येथे रुग्णांचे व्यसन सोडवल्याची शेकडो उदाहरणे पाहायला मिळतात। या व्यसनमुक्ती केंद्रात आतापर्यंत महाराष्ट्रातील मुंबईपासून ते कर्नाटकातील आलमट्टी, रायबाग यासह अन्य भागातून रुग्ण दाखल होतात। या व्यसनमुक्ती केंद्रातून रुग्ण व्यसनतेच्या गर्तेतून बाहेर पडल्यानंतर व रुग्णांकडून त्यांच्या नातेवाईकांकडून ही जीवनाची दिशा बदलणारी माहिती मिळाल्यानंतर या व्यसनमुक्ती केंद्रामध्ये दाखल झालेले अनेक रुग्णांची उदाहरणे दिसून येतात। या व्यसनमुक्ती केंद्रामध्ये सकाळी संध्याकाळी नाश्त्याची सोय, 3 वेळा चहा व सकाळ संध्याकाळ उत्कृष्ट पद्धतीचं भोजन असा आहार दिला जातो। योग्य पद्धतीचे काउन्सिलिंग व्यसनमुक्ती केंद्रातील डॉक्टरांकडून तसेच बाहेरील काही गेस्ट डॉक्टरांकडूनही करण्यात येतं। वेळोवेळी व्यायाम, योगा व रुग्णांची इच्छा असल्यास धार्मिक विधी, मनोरंजनाचे खेळ, मनोरंजनाची साधनेही रुग्णांना या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येतात। या ठिकाणी रुग्णांना शांतपणे बसू दिले जात नाही। केंद्रामध्ये दाखल झाल्यानंतर नेहमी कामांमध्ये व्यस्त राहिल्याने निराशेच्या गर्दीतून बाहेर काढण्यासही मोठी मदत मिळते। अगदी परसबागेतील कामही यावेळी व्यसनमुक्तीसाठी आलेल्या रुग्णांना लावली जातात। व्यसनमुक्ती केंद्राची माहिती झाल्यानंतर अनेक रुग्ण या व्यसनातून बाहेर पडण्यासाठी स्वतः संपर्क साधून या केंद्रात दाखल झाले आहेत। अनेक तरुण व वयस्कर व्यक्तींना व्यसनाची लागलेली ओढ व्यसनमुक्ती केंद्रात सोडवून एक चांगला समाज उभारण्यात आयुष या व्यसनमुक्ती केंद्राने महत्त्वाची भूमिका बजावली आहे। या व्यसनमुक्ती केंद्राची गतवर्षी मार्चमध्ये सुरुवात करण्यात आली। लवकरच या केंद्रास 1 वर्ष पूर्ण होत असून आतापर्यंत 300हून अधिक रुग्णांना व्यसनाच्या विळख्यातून बाहेर काढून एक उज्ज्वल भविष्य या कुटुंबासमोर व रुग्णांसमोर या आयुष व्यसनमुक्ती केंद्राने ठेवत एक नवं आयुष्य दिलं आहे। या व्यसनमुक्ती केंद्रामध्ये केवळ दारूच नव्हे तर दारू, तंबाखू, मिश्री, गुटखा, गांजा, ड्रग्ज, सिगारेट, मावा, बिडी, ताडी यांचे व्यसन तसेच स्नायूंना इजा, हात आणि पाय कापणे, फुफ्फुसांना इजा, क्षयरोग, लिव्हर सिरोसिस, कावीळ, लैंगिक कमजोरी येणे, मेंदूची दुखापत, कानामध्ये आवाज येणे, गोंधळून जाणे, स्मृतिभ्रंश होणे, हृदयाचा झटका, जठराला इजा, अल्सर, लैंगिक इजा यावरही समुपदेशन व योग्य उपचाराने अनेकांना बरं केलं आहे। मिरज सिव्हिल हॉस्पिटल समोर बसवेश्वर पुतळ्या शेजारी असणाऱ्या आयुष व्यसनमुक्ती केंद्राने अनेकांना नवं आयुष्य दिलं आहे।